पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना, अनेक भागांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. काही जिल्ह्यात वाऱ्याचा वेग तब्बल 50 ते 60 किमी इतका देखील असणार आहे. महाराष्ट्रात सध्या वातावरणात प्रचंड हालचाल जाणवत आहे. गेल्या काही दिवसात राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून त्यानंतरनं तापमानातही चढ-उतार होत आहेत. एकीकडे उकाड्याचा त्रास वाढतोय तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. हवामान विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे. पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात व उत्तर कोकणच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रातून उठलेले चक्रवात वारे यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे हवामान बदल होत असून संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक स्थिती असणार आहे. येलो अलर्ट असलेले जिल्हे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, कोल्हापूर, धुळे, अमरावती, नागपूर, संभाजीनगर आणि अजून 20 जिल्हे यामध्ये आहेत. पुढच्या काही दिवसात काळजी घ्या. शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊनच पेरणी आणि खत व्यवस्थापन करावं. नागरिकांनी वादळी वाऱ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी ओपन एरिया आणि झाडांपासून दूर राहावं. विजांचा कडकडाट असल्यास घरातच थांबणं अधिक सुरक्षित. संपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.